अखेर महामंडळांचा तिढा सुटलेला आहे। महायुतीमध्ये महामंडळ जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। येत्या महिनाभरामध्ये सगळ्या जागांचं वाटप केलं जाणार आहे। कालच्या समन्वय समिती बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले। 170 महामंडळांमध्ये 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड केली जाणार। प्रतिनिधी संदीप राजगोळकर सविस्तर तपशील देत आहेत। संदीप, विक्रांत, काल रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली समन्वय समितीची। त्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील होते। त्याचबरोबर महायुतीतल्या पक्षातले ज्येष्ठ नेते उपस्थित होते। चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये काल महामंडळाच्या जागांचा फॉर्म्युला जो आहे तो ठरल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे तिढा जो होता तो आता सुटलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, सुनेत्रा पवार यांची, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये हा फॉर्म्युला ठरलेला आहे। आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 170 महामंडळ आहेत विक्रांत, आणि त्या महामंडळांच्या जे सदस्य संख्या आहे म्हणजे त्याचे पदाधिकारी जे आहेत ते जवळपास 600 ते 650 आहेत। त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये आता याचं विभागणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे 600 ते 750 जे पदाधिकारी प्रतीक्षेत होते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे असं म्हणता येईल। 2024 ला निवडणूक पार पडली विधानसभेची महाराष्ट्राची। त्यानंतर अनेक महामंडळांच्या ज्या नियुक्त्या होत्या त्या रखडलेल्या होत्या, रिक्त होत्या। त्यामुळे ही पदं नेमकी कधी भरली जाणार याची प्रतीक्षा करत होती आणि त्यानुसार आता या तिन्ही पक्षांमध्ये हा जो तिढा होता तो आता सुटलेला आहे। येत्या महिन्याभरामध्ये म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत सगळ्या महामंडळांच्या आता नियुक्त्या ज्या त्या केल्या जाणार आहेत। अनेक महामंडळांच्या अध्यक्षांना आपल्याला माहिती आहे विक्रांत की राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी देखील त्यांना मिळत असतो। त्यामुळे जी काही कामं रखडलेली होती ती देखील आता मार्गी लागणार आहेत असं म्हणता येईल। आणि अनेक पदाधिकाऱ्यांचं राजकीय जे करिअर होतं ते आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे असं देखील म्हणता येईल। विक्रांत, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।